नमस्कार. पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये मी ज्येष्ठ आहे हा शब्द कसा बनवायचा तो सांगितलेला आहे. आता हा जो माझा व्हिडिओ मी बनवते हा दुसरा भाग आहे. याच्यामध्ये कनिष्ठा हा शब्द कसा बनवायचा तो मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आधीच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आपण आलेलो आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आता हा जो मोती आहे याच्यातून आपला तंकस खालच्या दिशेने मी काढून घेतलेला आहे. तर इथे आता परत आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे नेहमीसारखं. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, परत ह्या 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक क्रीम घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे हा आपला जो शब्दावरची जी रेघ आहे ती इथून चालू झालेली आहे. आणि आता ही सगळी ओळ क्रीम कलरने आपण विणून घ्यायची आहे. पूर्ण इथपर्यंत आपण 2-2 क्रीम कलरचे मोती वापरून विणून घेणार आहोत. इथे आलोय शेवटच्या मोत्यामध्ये या. तर मग इथे नेहमीप्रमाणे परत 3 मोती घ्यायचे. म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी 3-3 मोत्यांनी आपण ही ओळ पूर्ण करायची आहे. आता परत ह्या मोत्यांमधून सुई काढून घेणार आहे आणि ह्या 2 मोत्यातून पण वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या ओळीपासून आपली क हा अक्षर होणार आहे. या ओळीपासून आपण क या अक्षराला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पहिल्या इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत पुढे 2 मोत्यातून काढून घेतला. परत 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आणि इथे 2 लाल मोती घ्यायचे. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मोत्यातून काढून. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. आता ह्या लाल आणि क्रीम कलरच्या मोत्यातून सुई परत काढून घेतली. आता इथे या लाल मोत्याच्या लाईनीतच लाल मोती यायला पाहिजे. त्यामुळे आधी मी क्रीम कलरचा मोती घेतला, मग एक लाल मोती घेतला आणि त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती.
एक आणि हा 2. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 3. त्याच मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने पुढच्या 2 मोत्यातून पण सुई मी काढून घेतलेली आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा दुसरा. सेम विणत जायचे, काही बदल नाही आहे विणकामात. याची फक्त सुरुवात आहे, ती थोडीशी अवघड आहे, पण एकदा ती जमली की हे पुढचं एकदम सोपं आहे. आणि हे क्रॉसस्टिचच्या पॅटर्नमध्ये तुम्ही केलं की हे जास्त छान दिसतं, अक्षरं आपली छान उठून दिसतात. आता परत एक क्रीम आणि एक लाल. आता या पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घेतली. इथे आता परत एक लाल मोती आणि हा एक क्रीम कलरचा मोती. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती आणि ह्या मोत्यात आल्यावरती 3 क्रीम कलरचे मोती असं विणून ही ओळ पूर्ण करून घ्यायची. आता इथे ही ओळ मी पूर्ण करून घेतली आहे. 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने टंगूस आहे, तर इथे परत आपण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढली. आता इथे हा लाल मोती आहे, ते लाल शेजारी लाल मोती घ्यायचा आहे, म्हणून पहिला लाल मोती घालायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घालायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई आपण काढून घेतली, वरच्या दिशेने काढून घ्यायचे. इथे आता 2 परत क्रीम कलरचेच मोती घ्यायचे, 1 आणि 2. इथून परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
इथे पण परत आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि हा एक लाल मोती घ्यायचा, सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे क्रीम कलर, एक आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत ह्या मोत्यातून एकाच सुई काढून घ्यायची. इथे 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि हा तिसरा. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले, त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता हे इथपर्यंत 2-2 लाल मोती घेऊन विणून घ्यायचे, म्हणजे हे पूर्ण लाल मोत्याने येईल. इथपर्यंत लाल मोती घेऊन विणायचे. इथे मी 1 2 3 आणि 4 वेळेला 2-2 लाल मोती घेऊन विणलेला आहे. आणि आता इथे शेवटचा मोती एकच उरलेला आहे, त्याच्यात हे मी 3 मोती घेऊन परत त्याच मोत्यातून सुई काढून घेणार आहे. मग परत या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. या आणि 1 आणि 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई घेतली. इथे पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून इथे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथे एकच मोती राहिलाय, त्याच्यातून ह्या एकाच मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे.
इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि हा 3. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. हे परत 2 क्रीम कलरचे मोती, पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत पहिला 1 क्रीम मोती घ्यायचा आहे, मग हा 1 लाल घ्यायचा आहे. 2 मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता आधी लाल एक घ्यायचा आणि मग नंतर क्रीम कलरचा घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा 1 लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. हा 1 मोती आहे, याच्यातून पण सुई काढून घेतली. इथे 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि 3. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून घेतली. इथे आता परत 1 लाल आणि 1 क्रीम कलर असे 2 मोती घेतले. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 1 क्रीम कलर घ्यायचा आणि 1 लाल मोती घ्यायचा. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पहिला क्रीम कलर, मग हा लाल,
विणताना सेम विणायचं आहे. 2 क्रीम कलरचे मोती. इथे आपली अजून एक ओळ तयार झालेली आहे. आता ह्या एकाच मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे अशी. आणि इथे 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि हा तिसरा. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. दोन मोत्यातून काढली. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला 1 क्रीम आणि हा 1 लाल असे 2 मोती घेतले. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे ही जी ओळ आहे ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे. या मोत्यात आलं एका की 3 मोती क्रीम कलरचेच घालायचे आहेत. इथे आपलं क हे अक्षर पूर्ण झालेलं आहे. आता ह्या ओळीपासून आपली नी या अक्षराला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आता इथे 1 2 3 तिसऱ्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे. तर आपण इथे पहिला 1 लाल मोती घेणार आहोत आणि मग हा 1 क्रीम कलरचा मोती, असे 2 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून इथे परत 2 लाल मोती आणि असंच विणायचं आहे. आता ही जी पूर्ण ओळ आहे इथपर्यंत, ह्या मोत्यापर्यंत आपण 2 लाल मोत्यांनी विणून घ्यायचे आहे. म्हणजे इथे मी 1 क्रीम 1 लाल घेतला, त्यानंतर मी 1 2 3 4 वेळेला 2 लाल मोती घेऊन विणलेला आहे. आता या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आणि इथे आता आपण 1 क्रीम कलर आणि 1 लाल असे 2 मोती घेणार आहोत आणि सेम विणायचं आहे. अशी लाल मोत्यांची ही ओळ पूर्ण झालेली आहे. ह्या एका मोत्यातून मी तंगूस काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे, त्यातला 1 लाल घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हे 2 क्रीम कलरचे मोती घेतले. सेम विणायचे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला. इथे परत 1 क्रीम
आणि एक लाल असे 2 मोती घ्यायचे. सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ही जी ओळ आहे ही पूर्ण आता आपण 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घेणार आहोत. या मोत्यापाशी आलं की 3 क्रीम कलरचे मोती घालायचे आहेत. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे आणि इथे फक्त लाल मोती आलाय, बाकी सगळी आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतलेली आहे. आता पुढची ओळ करताना परत इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई आपण काढून घ्यायची आहे. सगळ्या म्हणजे पहिले तेच 2 मोत्यातून आणि पुढच्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. अशी इथे परत 2 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे, 1 आणि 2 सेम विणायचे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. तर इथे आता पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढली. पुढच्या 2 मोत्यातून पण काढून घ्यायचे आणि इथे आता पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आणि मग एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि परत त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई, हा एक लाल मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ तयार झालेली आहे. आता इथे जे 3 मोती घ्यायचे, त्यातला एक लाल घ्यायचा आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे, 1 आणि 2. याच मोत्यातून सुई परत काढून घ्यायची आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत त्याच 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. म्हणजे ही आपली रेघ आहे ही येत जाते व्यवस्थित अशी. अजून ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे, 1 आणि 2. आता इथे परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे.
परत सेम त्याच 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आपल्याला वरून खालच्या दिशेने. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. परत सेम विणायचं आहे. आता इथे हा एक मोती आहे त्याच्यातूनच सुई काढून घ्यायची आणि इथे आता आपण 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा. 3 क्रीम कलरचे मोती. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आता 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची अशी. 1 2 3 आणि 4. 4 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या मोत्यातून 2 सुई काढून घेतली. इथे परत एक लाल मोती घ्यायचा आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती. इथे परत पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत सेम. इथे आता परत एक लाल मोती घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा मोती. परत सेम. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने परत सुई काढून घेतली मी अशी. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक लाल घ्यायचा आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2.
परत 2 मोती घेतले, एक क्रीम कलर, एक लाल. इथे आता परत एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत सेम विणायचे. 2 मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या पण 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे पण आपण एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत सेम विणायचे. आता इथून पुढचे इथे 2 क्रीम कलरचे मोती आणि इथे 3 क्रीम कलरचे मोती असं घेऊन विणून घ्यायची ओळ. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने तंबूस आहे. 2 क्रीम कलरचे मोती घेतले, त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, सेम विणायचे. आता इथे एक पहिला लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक लाल घ्यायचा आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. आता इथे परत आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला लाल घ्यायचा आहे, मग हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे. परत पुढच्या 2 मोत्यातून पण आपण सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत ह्या 2 पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत पहिला हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा लाल. या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. या लाल मोत्यातून पण काढून घेतली आपण सुई. इथे आता आपल्याला पहिल्यांदा हा एक
लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत तसंच विणायचं आहे. आणि आता ही पूर्ण ओळ क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून पूर्ण करून घ्यायची. इथून पुढची ओळ. आता मी ही ओळ पूर्ण करून घेतली क्रीम कलरच्या मोत्यांनी. आता 1 2 3 तिसऱ्या मोत्यात आपला हा तंगूस वरच्या दिशेने आहे. तर इथे आपल्याला आता जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ही इथपर्यंत ओळ 2 2 लाल मोती घेऊन विणून घ्यायची. इथे आता पहिल्यांदा मी एक लाल आणि एक क्रीम कलरचा मोती घेऊन विणला. नंतर 1 2 3 3 वेळेला 2 2 लाल कलरचे मोती घेऊन विणलेले आहे. आता इथे परत आपल्याला 2 लाल कलरचेच मोती घ्यायचे आहेत. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली की इथे आता पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. इथे आपला हा नी पूर्ण झालेला आहे. इथे आता परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. दोन लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी. आणि इथे आता एक पहिल्यांदा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. नेहमीसारखंच विणायचं आहे. आणि आता इथून पुढे ही सगळी ओळ क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे नेहमीसारखी. इथे आता हे 2 2 क्रीम कलरचे मोती घालून ही ओळ मी पूर्ण केली. आणि 1 2 3 तिसऱ्या मोत्यामध्ये आता आपला वरच्या दिशेने तंगूस आलेला आहे. आता हे नी झालेलं आहे. आता कनिष्ठ त्या ह्याला या शब्दाला आपण ह्या ओळीपासून सुरुवात करणार आहोत. तर ही ओळ इथे जे मी बनवणे ज्येष्ठा, तसंच आता हा जो ष्ठा आहे इथून पुढे बनवायचा आहे. सेम इथे जसा बनवलेला आहे तसाच इथे आपण बनवून घ्यायचा आहे. मी परत आता म्हणजे दाखवत नाही आहे. हा जसा बनवला आहे तो बघून इकडे कनिष्ठाचा ष्ठा बनवायचा आहे. इथे मी हा ष्ठा पूर्ण करून घेतला आहे. हा जसा बनवला तसाच सेम इकडे बनवून घेतलेला आहे. आणि ह्याच्या पुढे जशी ही एक ओळ आहे तशी ह्याच्या पुढे पण ही एक ओळ तयार केली आहे. आणि ह्या 2 डॉटवाल्या ओळी अशा मी पूर्ण इथून पुढे इथपर्यंत सेम असं विणून घेतलेलं आहे. इथे आपला हा कनिष्ठ हा शब्द पूर्ण झालेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.